नमस्कार, माझं नाव कान्हा. मराठी मनोरंजन विश्व या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. 14 जूनला येणारी आल्याड पल्याड या पिक्चरमधले मुख्य भूमिका करणारे आपले द मकरंद देशपांडे सर. मी लहान आहे सर तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला, पण सर प्रश्न विचारायला सर काय सांगाल, ज्यावेळेस पहिल्यांदा गोष्ट ऐकली काय काय रिप्लाय होता, काय एक्सप्रेशन्स होते, काय सगळ्या गोष्टी? मुळात प्रीतम पाटील जो दिग्दर्शक आहे तो काहीतरी ब्रेन मॅपिंग वगैरे असं काहीतरी तो करतो, त्याचे क्लासेस पण आहेत. तर तो ज्या पद्धतीने मला बघत होता, मला वाटतं मला हिप्नोटाईज करतोय, म्हणजे संमोहिनी विद्या वगैरे की काय बघत होतो मी. म्हटलं कथानक सांग. मग त्याचं कथानक ऐकलं, ते पण असं वेगळं वाटलं मला की गावच रिकामं होतं, वर्षातनं एकदा 3 दिवस, आणि ते भूतांसाठी म्हणजे भूत येऊन राहतात 3 दिवस, मग वर्षभर ती त्रास देत नाहीत. हे ऐकूनच मला गंमत वाटली. मग तशा याच्यात आपला गुरु शोधत फिरणारा माणूस तो त्या गावात नेमका तडकतो, तो मी. पण तो अर्धवट सिद्धी प्राप्त केलेला आहे. मग काय, मग मी ऐकल्यावर मला असं वाटलं त्याचा एंड त्या कॅरेक्टरचा मला पाहिजे तसा. मला म्हणण्यापेक्षा त्या गोष्टीला अनुसरून नाही आहे, जस्टिफाय होत. मग ते मी शेअर केलं त्याच्याबरोबर. मग तो म्हणाला मी विचार करतो. मग तो आणि रायटर संजय नवगरे हे बोलले असावे. ते म्हणाले आपण ते करूया त्याला तसं. त्यांनाही त्यात काहीतरी तथ्य दिसलं. मग ते जेव्हा परत आलं माझ्याकडे तेव्हा मला वाटलं हाय करूया. आणि नवीन वाटलं माझ्यासाठी की त्याच्यात भीतीदायक लुक तर आहे, तसाही क्रिएट करायचा होता मला. भीतीदायक लुक पण योगी वाटला पाहिजे. आणि कारण का तो नंतर सिद्धयोगी होऊन जातो चित्रपटात. तर मला स्वतःला एक अभिनय कलाकार म्हणून भूत या जॉनरमध्ये जाताना आपले एक्सप्रेशनच बदलतात. सगळ्या डोळे कधीच एवढे फिरलेले नसतात, तेवढे फिरवायचे असतात. बराच अवाक हा असतो आणि त्या भीतीला धरूनच तो अख्खा अभिनय असतो. आणि मग ती भीती वाढत जाते आणि मग नंतर ती पूर्णत्वाला नेताना भावना येते की भावूक होऊन जातात. ते करायचं होतं. जे तू ट्रेलरचा शेवटचा शॉट बघितला असेल की तो डोळ्यात पाणी येतं त्याच्या, कारण का ॲक्च्युअल कारण ते कळतं. त्यामुळे असं मला असं वाटतं 3-4 त्याच्यात छटा आहेत ज्या मला करायला मिळाल्या. थोडंसं तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते पात्र तुम्ही कसं डेव्हलप केलं, किती गोष्टी गेटअप टू द स्क्रिप्ट इटसेल्फ, म्हणजे त्याचा जो कम्प्लीट एंड आहे तो मला असं वाटलं की त्या माणसाने केलं पाहिजे ते ते तसं बदलून झालं. गेटअप पूर्ण मी केला. नंतर त्यांना पाहिजे होता की तो शांत बसून बोलणारा, आणि मी तो ऑन द एज केला, म्हणजे एजवर असलेला, की म्हणजे तो असा पेटलेला माणूसच आहे. म्हणजे तिथे येऊन पेटला नाही, तो पेटलेला माणूसच. मग तो असा माणूस जो भरवटलेला सगळीकडे असा माणूस जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा काय होईल तसा. म्हणून ते कॅरेक्टर इज लाईक वादळ, तुम्हाला ते असं दिसेल. ते तुम्ही पात्र करताना असं त्या झोनमध्ये गेला होतात की सोबत काय असे किस्से घडले की नाही? मला किस्से असे नाही आले की मला भूत वगैरे दिसलं, पण एवढं नक्की की आपण त्या झोनमध्ये होतो. आपण म्हणजे रात्री वगैरे माझ्या मंत्र चालू होते, वेगवेगळे मंत्र सगळे, जे हातात येईल ते अग्नी फेकत होतो. म्हणजे एका पॉइंटला तर काहीही फेकत होतो मी. जे माणसाला काही जे हातात येईल, दगड फेकतोय, लुबान फेकतोय, कुंकू फेकतोय, बांगड्या फेकतोय, काय वाटतील ते फेकतोय. आणि मग इम्प्रोवाइज पण होत गेलो. जेव्हा तुम्ही तिकडे जाता मग ती काळी भावली, मग मी त्या चेलुशा ते घेऊन ये, त्याला कळलं नाही आपण. मग तो घेऊन आला का डायरेक्टर आहे, त्यालाही लक्षात आलं की हे उत्स्फूर्त सगळं सांगतायत. मग उत्स्फूर्त करत गेलो, मग तो सीन अजून वर चढत गेला, त्याची एक्साइटमेंट. तर अशा बऱ्याच गोष्टी घडल्या की जिथे उत्स्फूर्त काम केलं गेलं, आणि ते डायरेक्टरला कळलं की हे स्वतः उत्स्फूर्त बरंच करतात. तर म्हणून मग कॅमेरा चालू राहायचा. आणि मग यावर तुमचा किती विश्वास आहे? जे जादूटोना हे तंत्र तंत्र असू शकतं असं मला वाटतं, काहीतरी असू शकतं.
जर ती विद्या आहे ना तर असू शकते. मला नेहमी वाटतं एनिथिंग विच इज अ विद्या, शास्त्र, त्याच्यात काहीतरी असू शकतं. पण जेव्हा ते म्हणजे नॉलेज शिवाय त्याच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे. म्हणजे नकारण्यासाठी सुद्धा मला नॉलेज हवं असं मला वाटतं. सर मला एक म्हणजे पर्सनली मला एक प्रश्न विचारायचा आहे की सर थिएटर आणि फिल्म यात तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे? की मी खूप म्हणजे वेगवेगळे मी ऐकले पाहिलेत, पण तुमच्या माइंडमध्ये काय आहे त्याबद्दल विचार, थिएटर आणि फिल्म? मला वाटतं थिएटर हे मला सर्वात आवडतं माध्यम आहे माझ्यासाठी. नट म्हणून, एक रायटर म्हणून, दिग्दर्शक म्हणून, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून, किंवा एक व्यक्ती म्हणून मी जगतोय, तर त्याचं माझं खरं प्रतिबिंब तुम्ही नाटकात पाहू शकता. कारण का प्रेक्षक आणि तुम्ही दोघंही त्याच वेळेस एकत्र आहात. जेव्हा मी साकार करतोय तेव्हा ते पण तिकडे आहे. त्यामुळे देवाणघेवाण खूप सरळ आहे. उपस्थित आहोत दोघंही किंवा अनुपस्थित आहोत अंधारात, पण तिथेही उपस्थित आहोत की अंधारात नंतर काय होणार आहे, ब्लॅकआउट नंतर काय येणार, दुसऱ्या अंकात काय येणार. किंवा मला वाटतं खऱ्या अर्थाने प्रेझेंट वर्तमानातलं माध्यम हे नाटक आहे आणि परिणामकारकही माझ्या मते नाटक आहे. पण फिल्ममध्ये काय आहे की तुम्ही एखाद्या म्हणजे आता अल्ल्याड पल्ल्याडवर जर नाटक झालं, नाटकही छान करता येईल, प्रश्नच. पण मला वाटते जो एक अल्ल्याड पल्ल्याड मधली नदी, ट्रॅव्हल, रात्र, हे सगळ्यासाठी फिल्म माध्यम बरोबर आहे. सर तुमचं कॅरेक्टरायझेशनची पूर्ण म्हणजे प्रोसेस कशी आहे की तुम्ही काही वेगळी? खूप आधी ऐकतो, ऐकून झाल्यावर मी विचार करतो, स्क्रिप्ट वाचतो, मग सोडून देतो. मग मी स्वतः विचारतो मी कसा दिसीन. मग मी मेकअप मॅनला बोलवतो, पण त्याच्या आधी माझ्या विग, त्याच्यासाठी दाढी नेमकी कुठल्या प्रकारची असली पाहिजे, काय असली पाहिजे, म्हणजे ती अगदी मोठी घेतली तर ती मग बरोबर होईल का. मग कधी कधी आपल्याला पाहिजे तसं मिळूनही जातं, कधी कधी बनवावं लागतं. पण आपल्याला साधारण आपण कसे परफॉर्म करणार आहोत हे दिसायला लागतं. सुरुवातीला हा टीका असा नव्हता, सुरुवातीला सरळ होता, तेव्हा मला असं वाटलं अरे फार सौम्य होतं, ब्लॅक व्हाईट, मग रेड करूया, त्याला आडवा करूया. आडवं केल्यावर त्याच्यात अजून मला वाटलं ताकद आली, ताकद आली. मग ते हातावर बनतात, इथे दिसत नाही, हातावर केलं ताकद आणण्यासाठी. आता भी ऐसा होता है की नाही, कौन से कल्ट में होता है, कुठे करतात असं, हा वेगळा मुद्दा आहे. मुद्दा आहे की मला ते परिणामकारक पाहिजे, आणि ते मला वाटलं ह्याने परिणामकारक. मी स्वतः पद्धतीने ते करतो. शक्यतो लुक माझा अगदी कॉस्ट्युमपासून सगळं काही, की मला वाटतं की हे असं दिसू शकतं. म्हणजे तू म्हणू शकतोस की माझ्यात थोडासा रायटर आहे, थोडासा डायरेक्टर आहे फिल्म करताना, आणि ॲक्टर आहे, असे तिन्ही लोक माझे एकत्र असतात. सर असं फिल्म दरम्यान, शूट दरम्यान अशा काही गोष्टी नवीन सापडल्या की जीवनात ज्या आधी सापडल्या नाही, म्हणजे रोल करताना स्टोरी? कारण का आम्ही तर आमचं अगदी क्लायमॅक्सच्या वेळी ती जी गोष्ट खरी की ते भूत कुठनं आलं, तर ते जेव्हा होतं ते सगळं रंगच बदलला. ते करतानाच ते सगळं भावूक होऊन गेलं, इमोशनलच झालं, वेळ घेऊन झालं. म्हणजे असं नाही झालं की आता थरथर बोलतो, असं नाही झालं. ते होतं नॉर्मली की क्लायमॅक्सच्या लोक असं नाही झालं, ते अचानक फील झालं आणि ते इमोशनलच सगळं बोललं गेलं. आणि त्यामुळे ते मग ते तिथे आहे ते खरं आहे, आपण विचार करून येतो तेच नसतं, ते सरप्राईज झालं. आणि मला वाटतं माझा परफॉर्मन्सची जी ऑन द एज ठेवला ना परफॉर्मन्स, तो मला वाटतं तिकडे सापडलेला आहे. कॉन्स्टंटली असं फिरणं, तो बघ खूप इंटरेस्टिंग मुवमेंट आहे म्हणजे, असं मला वाटतं. या पलीकडे सगळे प्रोजेक्ट केले
त्यातले कॅरेक्टर्स हाय कोणतं तुमचं फेवरेट कॅरेक्टर आहे की असं यार खूप असं राहिलं सोबत स्विच ऑन स्विच ऑफ करताना ते प्रॉब्लेम म्हणजे खूप दिवस राहिलं सोबत जगण्यात पण आलं ते काय तसं बरंच म्हणजे जगण्यात असतं म्हणून तर ते येतं. हो हो नाही, पण एक ज्यावेळेस आपण एक कॅरेक्टर करतो त्यावेळेस ते एक सोबत येतं ना आणि मी खूप एन्जॉय केलं कॅरेक्टर, आय कॅन से दॅट. हे कॅरेक्टर खूप एन्जॉय केलं. आणि आणखीन 1-2 फिल्म्स येणार आहेत, त्या तुला वाटतील. 1-2 मराठीतच आहेत आणि हिंदीत आहे, पण त्या खूप काहीतरी करून जाणार एवढं मी सांगतो. सर तुम्ही मानता आयुष्यात खऱ्या आयुष्यात भूतांना? भीती असते, पण मी काही बघितलं नाही आहे किंवा मी असाही दावा नाही करत आहे की मैं उधर भूत चल मैं जाके रहता हूँ असं. कारण का आपल्याला काही नॉलेज नाही. राईट एका ठिकाणी लोक आत्म्याबद्दल एवढं बोलतात, मग तुम्हाला कम्प्लीट नास्तिक असायला पाहिजे. जर आस्तिक असाल तर तुम्हाला भूत हे साधारण आहे असं वाटेल. नास्तिक असाल तर सहज सगळ्यांना, क्योंकि अगर भगवान मान रहे हो तो भूत भी मानना पड़ेगा. सही बात. मतलब आत्मा माननी पड़ेगी. मतलब वो उसका रूप है कि नहीं मालूम नहीं, वो आप उसको नकार सकते हो. मला माहिती आहे लहानपणापासून असलेली भीती आहे ती. वी आर ऑलवेज फायटिंग द स्टोरीज इन आवर माइंड. Very rarely we are fighting stories which are real stories which are happening then. Mostly it is mind. सर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगता? प्रेक्षकांना एवढेच आहे, 14 जूनला अल्ल्याड पल्ल्याड हा तुमच्या नजीकचे चित्रपटगृहात असेल तेव्हा तो प्लीज तिकडेच जाऊन पहा. फोन किंवा OTTवर पाहण्यात मजा नाही, कारण का भय चित्रपट आहे. भूताची कथा, साऊंड, बॅकग्राऊंड म्युझिक, अभिनय, मीच नाही सगळेच. प्लीज बघा. थँक्यू सो मच सर.